सर्वात प्रथम 7 वाजता शैलेंद्रनगर दहिसरला मी मतदान केलं आणि पहिला क्रमांक मतदानाचा त्या ठिकाणी मी बजावला आणि मला आनंद आणि उत्साह एवढ्याचा वाटतो आहे की मतदारांमध्ये जी जागृती केली, मतदान मोठ्या प्रमाणावर करा, त्या झुंडीच्या झुंडी मतदानाला त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. थोडंसं निवडणूक यंत्रणेची गैरसोय आहे. मी आता काही सेंटर्सवर निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथे फॅनची दुरावस्था आहे, फॅन नाहीत, रांगा खूप मोठ्या झाल्या आहेत. तर आता अशोकवनच्या केंद्रावर त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर घुगेंना निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पाठवलं आहे आणि तिथे लवकरात लवकर जवळपास 1 किलोमीटरची रांग आहे, तर ती क्लिअर करण्यासंदर्भातसुद्धा त्यांच्या निदर्शनास आणलं आहे आणि ते गतीनं कार्यवाही करत आहेत. मला वाटतं मतदान जास्त व्हावं जेव्हा अशी अपेक्षा करतो त्यावेळेला आपली यंत्रणा गतिशील असली पाहिजे. मला थोडं त्यामध्ये कमतरता वाटते. आता मी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बोललो आहे, या सर्व लोकसभा क्षेत्राच्या ते काळजी घेत आहेत, तशा प्रकारच्या सूचना देऊन कार्यवाही होताना दिसते. भाऊ, पहिले जे 4 टप्पे पार पडले, आत्ताचा शेवटचा टप्पा आहे, त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळपास प्रत्येक ठिकाणी 2019च्या तुलनेत कमी मतदान झालं होतं. काय नेमकं कारण असेल? मतदार का म्हणून मतदानाकडे नाही, थोडीशी गरमी आहे, सुट्टीचे दिवस आहेत, याचा परिणाम आहे. परंतु आम्ही मतदान वाढण्याची काळजी त्या ठिकाणी घेतली आहे. इलेक्शन कमिशनने मतदान वाढावं म्हणून प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं शेवटच्या टप्प्यात 4 टप्प्यात जे कमी झालं आहे ते मला वाटतं भरून निघून जास्तीचं टक्केवारी होईल अशी अपेक्षा आहे. भाऊ, तुम्ही याच लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मागाठाणे विधानसभेचे आमदार होतात, आता विधान परिषदेवर आहात. उत्तर मुंबईमधला मतदानाचा आकडा किती टक्केवारी असेल असं तुमचा अंदाज आहे? मला वाटतं 65 ते 70% जायला हवं आहे. आम्ही तशा प्रकारचं जनजागरण केलेलं आहे आणि बरीचशी लोक दुसऱ्या राज्यात आलेली आहेत, गावाकडे गेलेली लोक आलेली आहेत. त्यामुळे लोकांनी उत्साह दाखवला आहे. आता दुपारपर्यंत आपलं चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे, धन्यवाद. चलो.